को पावर्ड बाय टेक्नो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागपूर दौऱ्यावर येत आहे आणि विदर्भाची संघटनात्मक बैठक घेणार आहेत. एकंदर म्हणजे कशा प्रकारे हा दौरा राहणार, कशा प्रकारे बैठक राहणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत. भाऊ, अमित शहांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा समजला जातो आहे. कसं बघता तुम्ही, काय हा निवडणुकीचा शंखनाद, कार्यकर्त्यांसोबत संवाद, महाविकास आघाडी ज्या मायावी आणि दृष्ट रूप घेऊन येते, नरेटिव्ह सेट करते, अतिशय खोटारडा प्रचार करते, त्यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही. जे काँग्रेसचे लोक माझ्या लाडक्या बहीण या योजनेला विरोध करतात, शेतकऱ्यांना मोफत वीज दिली तर यांना विजेचा करंट लागतो, त्याविरुद्ध गावागावापर्यंत यांचा नकाब फाडण्याच्या दृष्टीने आज संवाद यात्रा आहे. माननीय अमितभाई जेव्हा येतात तेव्हा एक चैतन्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होतं, कारण त्यांची मांडणी, जी राजकीय मांडणी आहे ती अतिशय मुद्देसूद, तर्कसंगत असते. आणि त्या दृष्टीने विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांचे जे प्रमुख आहे, साधारणतः मंडळ व मंडळ स्तरावरचे जे प्रमुख नेते आहे, त्या सर्व नेत्यांना इथं एकत्रित केलं आहे. आणि त्यानंतर विदर्भातल्या काही प्रमुख नेत्यांशी पुन्हा व्यक्तिगत संवादही ते करणार आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी आम्ही किती तयार आहोत याचा आढावा ते काही पदाधिकाऱ्यांना माईकवर बोलवून त्या ठिकाणी घेणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की अमितभाईचा हा जो दौरा विदर्भापासून सुरू होतो आहे, तो हा विदर्भाच्या भूमीतला शोषित वंचिताची सेवा करण्याचा संकल्प याच नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये हा अमितभाई करताय की शोषित वंचिताची सेवा करण्याचा जो विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे, या अमृत महोत्सवी संविधानाच्या वर्षात त्या विचाराला महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुढे कसं नेता येईल यावर चर्चा होईल. लोकसभेमध्ये काहीसं मताधिक्य कमी भेटलेलं होतं, त्या दृष्टिकोनातून सुद्धा आता विधानसभेच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा राहील. ते मताधिक्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून नाही, असं आहे, मताधिक्य तर वाढवावं लागेलच ना. शेवटी मताधिक्य वाढवावं लागेल, सरकार आणावं लागेल, भाजप किंवा महायुतीच्या दृष्टीने नव्हे, या महाराष्ट्रावर प्रेम करण्यासाठी एक महाराष्ट्र, तुमचा माझा महाराष्ट्र, श्रेष्ठ महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र, आणि ती महाराष्ट्र श्रेष्ठ घडवण्याची क्षमता ही डबल इंजिन सरकारमध्ये असणार आहे. अन्यथा तिकडे मोदीजींचं सरकार आणि इकडे दुर्दैवानी महाविकास आघाडीचं सरकार राहिलं तर महाराष्ट्राचं न भरणारं नुकसान होईल. आणि आम्हाला जनतेत जाऊन हे सांगावं लागेल की स्थिर सरकार हवा. अन्यथा महाविकास आघाडी असेल तर आत्ताच पाहिलं यांचे मुख्यमंत्री 11 झाले. आता परवा नाना पटोले सुद्धा मुख्यमंत्री होणारच, आम्ही मुख्यमंत्री पद ओढून घेऊ, इथपर्यंत भाषा आहे. भाऊ, मायक्रो प्लॅनिंग सुद्धा केलं जाणार आहे. कशा प्रकारचं हे मायक्रो प्लॅनिंग असणार आहे यात? नहीं, माननीय अमितभाईंचा आग्रह है कि हमारी लड़ाई ये लोकसभा, विधानसभा, मंडल क्षेत्र पे नहीं, बूथ क्षेत्र पे होनी चाहिए. मायक्रो प्लॅनिंग बूथचं होणं, त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये हा प्रयोग केला होता, तर त्यांना त्या दृष्टीने मला वाटतं की मध्य प्रदेश पॅटर्न, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा अमितभाईंनी लक्ष दिलं. आणि मध्य प्रदेशमध्ये आपल्याला माहिती आहे की 230 पैकी 165 जागा जिंकून आणल्या. मायक्रो प्लॅनिंग अमितभाईंचं हे बूथवर असतं आणि बूथवर ते योग्य पद्धतीने सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आपण त्या बूथच्या विकासाचा, बूथच्या प्रगतीचा, बूथच्या शक्तीचा विचार केला पाहिजे. जागा वाटपासंदर्भात सुद्धा या ठिकाणी काही मंथन होऊ शकते की कशा प्रकारे जागा वाटप झालं आहे. आमच्या तिन्ही नेत्यांमध्ये, म्हणजे एकनाथ शिंदेजी, अजितदादा आणि देवेंद्रजी, अतिशय प्रेमाच्या वातावरणामध्ये जागा वाटप झालं. त्यामुळे हा जो बाहेर भाव आहे ना, हा गैरसमज काय आहे,
कारण महाविकास आघाडीमध्ये ज्या अडचणी निर्माण होत आहे त्यावरून अनेकांना असं वाटतं आहे किंवा यांच्यातही काही असेल, काही धुसफूस नाही. अतिशय उत्तम पद्धतीने जागा वाटप जवळपास पूर्ण होत आलं आहे. भाजप किती जागा लढणार? मी सांगितलं ना, हा अधिकार हा आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांना हा अधिकार आहे. या संदर्भामध्ये चंद्रशेखर बावनकुळेजी, सुनील तटकरेजी आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदेजी हे याबद्दल जाहीर या जागा वाटपांबद्दल करतील. पण मी तुम्हाला मनापासून सांगतोय, तुमचा बूम आहे म्हणून सांगत नाही, अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे जागा वाटप झालं आहे. आणि ज्या 2-3 जागांच्या संदर्भात थोडीशी 2 पक्षाची मागणी असेल तर ते अमितभाईंनी सांगितल्यावर 1 सेकंद, म्हणजे मी तर म्हणेल 1 सेकंदही नाही, फक्त ही जागा तुमची हे सांगण्यासाठी जेवढा वेळ लागतो, सेकंदाचा हिस्सा, तेवढाच वेळ लागतो. नक्कीच अमित शहा यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.